न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा शहर आणि तालुक्यातील जवळपास हजारो रहिवाशांना तसेच 4500 यांच्यापेक्षा अधिक हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणारे सीना कोळेगाव धरण साखळी पाणी साठवण्यासाठी सज्ज झाली आहे। सीना कोळेगाव या धरणाच्या पावसाळी पूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत। जुलै महिना संपत आला तरी धरण क्षेत्रात पावसाचा थेंबही पडला नाही, त्यामुळे अद्यापही पाणी साठ्यात पावसाची भर पडली नाही। पाणी साठवण्यासाठी धरणे पूर्ण क्षमतेने सज्ज व्हावीत, यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या 21 दरवाजे, गेट तसेच टॉप लेन आदींचे ऑइलिंग, रंगरंगोटी आदी कामे सुरू आहेत। पूर्ण क्षमतेने धरणात पाणी साठा व्हावा तसेच विना अडथळा दरवाजातून पाणी सोडता यावे, यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीतील सर्व भागांची साफसफाई करून रंगरंगोटी, गेटला ग्रीसिंग आणि ऑइलिंग आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। हे काम पावसाळ्याच्या मध्यावर सुरू करणे म्हणजे पैशाची मोठी उधळपट्टी असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान शेतीचे पाणी बंद करण्यात आले असले तरी परंडा शहराला पिण्यासाठी पुरेसे पाणी सोडले जात असल्याने तसेच धरण क्षेत्रात कडकडीत उन्हाळा सुरू असल्याने सीना कोळेगाव धरणात पाणी साठ्यात वेगाने घट सुरू आहे। रविवारी 28 तारखेला सीना कोळेगाव धरणात केवळ 9% पाणी साठा शिल्लक आहे। देखभाल आणि दुरुस्ती पावसाळ्यात काम करता येते, म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी। पावसाळ्यात धरणांचे दरवाजे रंगवण्यासाठी आणि दुरुस्तीचे काम सोलापूर जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांत्रिक यांच्या मार्फत चालू आहे। त्यांनी हे काम सांगली येथील रविराज इंजिनिअरिंग कंपनीला दिले। यामध्ये 20 बिहारी मजूर काम करीत आहेत। ऐन पावसाळ्यामध्ये काम म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे। या कामांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होतीये। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।